तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 34 साईज आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। पॅडेड ब्लाऊज आहे। फ्रंट जो आहे आपला 7.5-8 इंचाचा आहे। बॅक सुद्धा तुम्ही बघू शकता। बॅकला मी अशी एक सुंदर असं डिझाइन बनवलेली आहे जी कस्टमाइज आहे, मला कस्टमरनी सजेस्ट केली होती। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला। तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आता हे जी कटिंग आहे आपण बघणार आहोत सगळ्यात आधी पेपरवरती, त्याच्यानंतर मग अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते आपण कटिंग करणार आहोत। आता ही जी लेस आहे मी स्लीव्जला वापरलेली आहे आणि आपली जी मोरपंखी कलरची लेस दिसते तर मी ती बॅकसाठी घेतलेली आहे। 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। त्याच्यानंतर ऑर्गेन्झा आपला जो ब्लाऊज पीस आहे तर तो घेतलेला आहे आणि याच्यावरती गोल्डन आणि सिल्वरचे स्पार्कल सुद्धा आहेत। तर ते बघू शकता ऑर्गेन्झा कापड असून सुद्धा याचं जे फिनिशिंग आहे एकदम आपलं छान आलेलं आहे। जसं की तुम्ही ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर सुद्धा बघितलं असेल एकदम परफेक्ट फिनिशिंग आपल्या ब्लाऊजचं आलेलं आहे। तर आता आपली ही जी कटिंग आहे 34 साईजमध्ये असणार आहे। जर 34 साईजमध्ये कुणालाही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून तुम्ही तुमच्यासाठी ब्लाऊज जे आहे रेडी करू शकता। तर सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। तर आता माझ्या कस्टमरची जी हाईट होती तर थोडी कमी होती, सो मी 13 इंच उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर मार्जिन 1 इंच त्याच्यामध्ये मी ॲड केलं। पण तुम्ही जर हाईटला जास्त असाल तर तुम्ही 14 + 1 इंच उंची घ्यायला काही हरकत नाही जर तुमची हाईट जास्त असेल तर। आता हे बघा मी 14 इंच घेतलेली आहे उंची, पूर्ण उंची म्हणजे त्यावर आपली 13 इंच होते। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेलं आहे 5 इंच। 34 साईजला जे शोल्डर आहे आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। जो आपला मुंडा आहे तर तो आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। तर आता हे बघा मुंडा मी 5.5 इंच घेतला, शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे 34 साईजसाठी। आता आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं ते आपण घ्यायचं आहे। आता 34चा चौथा भाग आपला येतो 8.5 इंच, सो इथं 8.5 इंच आपण इथं माप घ्यायचं आहे छातीचं। त्याच्यानंतर परत आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे यामध्ये। आता हे बघा 10.5 इंचावरती आपण छातीचं मार्किंग केलं। त्याच्यानंतर कमर जे आहे 7 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंच जे मार्जिन आहे ॲड करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे आपण छाती आणि जी कमर आहे अशा प्रकारे जोडून घ्यायची। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता मी जे प्रॉपर माप घेतलं होतं 8.5 इंच तर तिथपर्यंतच आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे, त्याच्या पुढे आपण शेप घ्यायचा नाही मुंड्याचा। तर आता हे बघा मी दाखवल्याप्रमाणे जसं मी मुंड्याला इथं शेप दिलेला आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही द्यायचा आहे, म्हणजे मुंड्यामध्ये काखेमध्ये फुगा वगैरे अजिबात येत नाही जर तुम्ही परफेक्ट शेप दिलात तर। त्याच्यानंतर जी गळा रुंदी आहे मी 2.25 इंच घेतलेली आहे। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर पुढचा गळा मी तर 7.5 इंच घेतलेला आहे। तर पुढचा गळा एकदम मी डीप घेतलेला आहे कारण कस्टमरला पुढचा जो गळा आहे तो डीप हवा होता, सो मी डीप घेतलेला आहे। त्याच्यानंतर राऊंड असा मी शेप इथं दिलेला आहे पुढच्या गळ्याला, 1 इंचावरती मी शेप दिला पुढच्या गळ्याला। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे आपल्याला द्यायचा आहे 3.5 इंचावरती आणि बस्ट पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे इथं 9.5 इंचावरती। जर तुम्हाला बस्ट पॉईंट आणि जो प्रिन्सेस कटचा कट पॉईंट जर तुम्हाला ही मेजरमेंट माहिती नसेल 34 साईजसाठी तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट जे आहे ठेवून ब्लाऊज तयार करू शकता। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घेतलं कारण कप जो आहे आतमध्ये खूप छान येतो। दोन्ही साईडला ज्यावेळी आपण हे 1.5 इंच असं वाढवून घेतो, छातीमध्ये कुठेही जो प्रिन्सेस कट आहे आपला चपटा वगैरे बसत नाही, विदाऊट पॅडेड सुद्धा हे जे ब्लाऊज आहे खूप छान बसतं। आता बघा मुंड्यातूनच मी हा शेप दिलेला आहे कारण गळा भरपूर आपण डीप काढलेला आहे याला, त्यामुळे मी मुंड्यामधूनच सेंटरपासून जो आहे प्रिन्सेस कटला शेप दिलेला आहे। तर आता हे बघा आपण हे पूर्ण पेपर कटिंग जो आहे करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला जो बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो कट करायचा आहे। आता हा बघा मी शेप कट केला। त्याच्यानंतर फ्रंट आणि जो बॅक आहे आपण सेपरेट करून घ्यायचं। गळ्याच्या दोन्ही साईडला आपण कट्स द्यायचे आहेत फ्रंट आणि बॅकला। त्यानंतर फ्रंट जो गळा आहे तर तो मी इथं कट करत आहे। दाखवल्याप्रमाणे आपण फ्रंटचे जे पार्ट आहेत अशा पद्धतीने कट करायचे आहेत। न विसरता आपल्याला फ्रंट आर्महोल सुद्धा कट करायचा आहे। तर बऱ्याच वेळेला माझे जे स्टुडंट असतात तर ते सुद्धा ह्या वेळी काय होतं की राहून जातो फ्रंट मुंडा कट करायचा आणि मग घातल्यानंतर ब्लाऊज जो आहे काखेमध्ये खूप फुगतो। आता फ्रंट पार्ट आणि आपलं बॅक पार्ट जे आहे कटिंग झालेलं आहे, आपण यावरती स्लीव्ज कट करणार आहोत। आता स्लीव्ज जी आहे तर ती 4 इंचाची आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे।
तर हे बघा 1 इंच मी मार्जिन ॲड केलं. त्याच्यानंतर चौथीचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे 8.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे बघा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं कारण बाही आपल्याला लावत्या वेळी कमी पडू नये यासाठी आपण अर्धा इंच फक्त ॲड करायचं. शेपसाठी आपण 3 इंच खाली घेतलं. फिटिंगसाठी आतमध्ये आपल्याला 2 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्रॉसमध्ये एक आपल्याला लाईन मार्किंग इथं करून घ्यायची आहे. आता 3 पॉईंट आपल्याला 1.5 इंचावरती काढायचे आहेत. पहिले जे पॉईंट आहेत आपल्याला वरती 2 घ्यायचे आहेत. एक जो आपला पॉईंट आहे तर तो खाली घ्यायचा आहे आणि असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्लीवचा जो आहे शेप द्यायचा आहे. तर स्लीवचा तुम्हाला एकदम पर्सनल आणि व्यवस्थित जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे एकदम सविस्तर मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. लॉंग स्लीव सांगितलेले आहे, शॉर्ट स्लीव सांगितलेले आहे. जर तुम्हाला स्लीवचा शेप काढायला जमत नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता. तर आता हे बघा मी प्रत्येक वेळी जो स्लीवचा शेप आहे तर तो अशा पद्धतीनेच काढत असतो. आपल्याला अंदाजे जो स्लीवचा शेप आहे अजिबात द्यायचा नाही. पूर्ण मेजरमेंट घेऊनच आपल्याला पूर्ण जो स्लीवचा शेप आहे किंवा स्लीव्ज आहे तर ती कट करायची आहे. आता हे बघा आपलं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आणि स्लीव्ज आपण इथं कट करून घेतलेली आहे. आता आपण हे कट करणार आहोत अस्तरवरती. तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती हे कट करायचं आणि आपला बॅक पार्ट जो आहे तर तो पहिल्यांदा आपण कट करायचा. तर बॅक पार्टमध्ये कोणतंच आपल्याला एक्स्ट्रा जे टक्ससाठी मार्जिन आहे तर ते वाढवायचं नाही. तर बऱ्याच वेळेला मला अजूनसुद्धा कमेंट येतात की तुम्ही बॅक पार्टमध्ये टक्ससाठी मार्जिन जे आहे वाढवत नाही का. तर मी नाही वाढवत कारण जो टक्स आहे बॅकसाठी मी एकदम कमी घेतो. तर त्यामुळे मी एक्स्ट्रा जे मार्जिन आहे बॅक पार्टसाठी मी अजिबात वाढवत नाही. तर आता हे बघा मी आहे तसा आपला जो पेपर होता मार्किंग केला त्याच्यानंतर हा मी कट करत आहे. आता आपण फ्रंट पार्टचं इथं कटिंग जे आहे करणार आहोत. आता हे तुम्ही व्यवस्थित आणि लक्ष देऊन बघा की मी कसं अस्तरवरती जो आहे जो आपला पॅटर्न आहे मी ठेवत आहे. त्यामुळे काय होते की शोल्डर अजिबात आपलं पडत नाही. मेन आपली जी ट्रिक आहे या व्हिडिओमधली तर हीच आहे की तुम्ही कशा पद्धतीने अस्तरवरती पॅटर्न ठेवता. तर आपल्याला अस्तरवरती हा जो पेपर पॅटर्न आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता हे बघू शकता की मी कमरेच्या साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे आपलं आयन हुकच्या साईडला. आणि आपलं जे शोल्डर आहे वरच्या साईडला तुम्ही बघू शकता की अस्तरवरती खूप जे शोल्डर आहे याची जी रुंदी आहे एकदम कमी झालेली आहे. आणि एकदम हे क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून घातल्यानंतर जे आहे कितीही तुमचा गळा डीप असू दे फ्रंट किंवा बॅक शोल्डर अजिबात पडत नाही. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार होती त्या साईडला सुद्धा मी इथं थोडंसं वाढवलेलं आहे. अर्धा इंचसुद्धा नाही, अर्धा इंचापेक्षा सुद्धा मी कमी ते घेतलेलं आहे. आणि आपला फ्रंटचा तुम्ही गळा बघू शकता. पहिल्यांदा आपण क्रॉसमध्ये आपण असा ठेवलेला आहे आणि आता कट केलेला आहे. परत एक पार्ट आपण काढणार आहोत कारण आपण यामध्ये कप्स घालणार आहोत. तर त्यामुळे आपण परत एकदा पार्ट जो आहे अस्तरचा काढायचा आहे कारण आपलं जे कापड आहे तर ते ऑर्गेन्झा आहे एकदम पातळ आहे. सो आपण एक जे अस्तर आहे तर ते लावणार आहोत मेन कापडाला. दुसरं जे अस्तर आहे आपण वापरणार आहोत कप्स लावायला. जर तुमचं कापड जाड असेल ब्रॉकेटमध्ये असेल तर तुम्ही डबल जे अस्तर आहे तर ते कट करू नका. त्यामुळे ब्लाऊज जे आहे खूप हेवी होतं, जाड होतं. आता प्रिन्सेस कटचा आपल्याला दुसरा पार्ट ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि कमरेकटच्या साईडला सुद्धा इथं बघू शकता मी 1.5 इंच वाढवलेलं आहे. खाली इथं बघू शकता एका साईडला 1.5 इंच वाढवलेलं आहे. आणि जी बाजू आपल्या दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे. आता प्रिन्सेस कटचा दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला हा डबल काढायचा आहे. त्याच्यानंतर स्लीव्ज आपण एका साईडला अशी घेतलेली आहे. म्हणजे 1 मीटरमध्ये पॅडेड ब्लाऊज आपलं पूर्ण होऊन जातं. जर लॉंग स्लीव्ज असतील आणि पॅडेड ब्लाऊज असेल आणि तुम्हाला जर डबल अस्तर काढायला लागत असेल तर तुम्ही 1.5 मीटर अस्तर घ्या. आता ही जी स्लीव्ज आहे तर ती शॉर्ट स्लीव्ज होती त्याच्यामुळे 1 मीटरमध्ये हे पूर्ण जे पॅटर्न आहेत आपले बसलेले आहेत. तर आता हे बघा आपलं अस्तर जे कटिंग आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे फ्रेंड्स. तर आता आपण हेच मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे. आणि मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं आहे सेम तसंच ठेवून आपण हे जे कटिंग आहे तर ते करायचं आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.